नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ऐश्वर्या कावेरीला म्हणत असते, तुला तर फक्त ती जानकी जे काही बोलते ना तेच कळतं ग, पण माझ्या डॅडाला ना माझ्या मनात काय चाललंय ते न सांगताच कळतं. म्हणून मी माझ्या डॅडांना इथे घेऊन आले, कळलं तुला? तेव्हा आता तू मध्ये काही बोलायचं नाही. आम्हाला दोघांना जे काही करायचं आहे ना त्या रणदिवेंना उद्ध्वस्त करण्यासाठी ते आम्ही करणारच. तेव्हा सयाजी विखे पाटील जातात आणि तिथे त्यांची जी बंदूक लावून ठेवलेली असते ती काढतात. तेव्हा इथे कावेरी म्हणते, अहो काय करताय हे, बंदूक घेऊन कुठे जात आहे? सयाजी विखे पाटील म्हणत असतात की त्या सारंगला मी सोडणार नाही आहे. त्याने माझ्या मुलीला फसवलं ना, तिला अंधारात ठेवलं, त्याची लायकी नसताना त्याला जावई केलं आणि तो माझ्या मुलीच्या विरोधात उभा राहिला. आता त्याला सोडणार नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलीला खूप मनस्ताप सहन करावा लागला आहे ना. आताच्या आता जातो आणि त्याच्या छाताडामध्ये बंदुकीची गोळीच घालतो, तेव्हा त्याची अक्कल ठिकाणावरती येईल. सोडणार नाही आहे मी त्याला आता. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो कावेरी म्हणत असते, अहो असं काही करू नका. पण तरीसुद्धा सयाजी विखे पाटील सारंगला गोळी मारण्यासाठी रागाच्या भरात तिथून निघूनच जातात आणि कावेरी त्याला थांबवणार. तेवढ्यातच इथे ऐश्वर्या कावेरीचा हात पकडते आणि तिला तिथेच उभं करून ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो सौमित्र आणि ऋषिकेश दोघेजण मंदिराच्या बाहेर CCTV कॅमेरे आहेत का ते चेक करायला आलेले असतात. त्याचं फुटेज मिळतंय का ते बघायला आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे घाटावरती काही CCTV कॅमेरे आहेत का ते सौमित्रला बघायचं असतं, कारण लताबाईंना नक्की कुणी ढकललं हे त्यांना माहिती आहे. पण तरीसुद्धा CCTV फुटेजमध्ये जर तिथे फुटेज मिळालं असतं तर पुरावा म्हणून ते वापरता आलं असतं. ऐश्वर्याने खोटा पुरावा तयार करून कोर्टामध्ये सबमिट केला आहे. त्याच्यामध्ये तिने जानकीसारखा गेटअप केलेला आहे. त्यामुळे कोर्टाची इथे दिशाभूल करण्याचा प्रयत्न ऐश्वर्याने ज्या पद्धतीने केलेला असतो तो आता व्हिडिओ खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी खरे पुरावे गोळा करायला तिथे ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजण आलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र काही हाती लागलं का तुझ्या? सौमित्र म्हणतो, दादा पुरावे म्हणजे फुटेज जरी हाती लागलं नसेल तरीसुद्धा त्या दिवशी श्रावणी सोमवार होता आणि त्यामुळे तिथे खूपच जास्त कार्यक्रम मोठा असल्यामुळे तिथे फोटोज वगैरे काढले गेले होते. त्यातले काही फोटो आपल्या हाती लागलेत आणि त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होऊ शकतो असं सौमित्र म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर पवार यांनी ऋषिकेशला फोन केलेला असतो. पवार म्हणत असतात की ऋषिकेश दादा कसं आहेत तुम्ही सगळेजण? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आम्ही सगळे ठीक आहोत. सहज फोन केलात ना तुम्ही, काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? तेव्हा इन्स्पेक्टर पवार म्हणतात, हो तुम्हाला महत्त्वाची बातमी द्यायची म्हणूनच फोन केला आहे. ऐश्वर्याने सयाजी विखे पाटील यांचा जामीन केलेला आहे. ती त्यांना जामिनावरती सोडून घेऊन गेले. तेव्हा तुम्ही सगळेजण जरा अलर्टच राहा. सयाजीसारखा माथे फिरू माणूस कधी काय करेल काही सांगता येत नाही. आणि प्लीज तुम्ही सारंगला जरा प्रोटेक्ट करा. सारंगवरती लक्ष ठेवा, कारण सारंगवरती त्या दोघांचा खूपच जास्त राग असेल हेच सांगण्यासाठी तुम्हाला फोन केला आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, काय झालं दादा? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे त्या ऐश्वर्याने सयाजीला जामिनावरती सोडवले. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजण टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यातच सारंग आपल्या कुटुंबाला घेऊन मंदिरामध्ये निघालेला असतो. मंदिरामध्ये जात असताना अचानक मध्येच त्यांची गाडी बंद पडते. त्याच ठिकाणी गाडी बंद पडते ज्या ठिकाणी सयाजी विखे पाटील उभा असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सारंग आता गाडीतून खाली उतरतो आणि म्हणतो, काय झाले बघू दे, टायर पंक्चर झाला का? चेक करायला खाली उतरल्यानंतर इथे सयाजी विखे पाटील त्याच्या डोक्याला पिस्तूल लावतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सारंग म्हणत असतो, सयाजी काका हे काय करताय तुम्ही? तेव्हा सयाजी म्हणतो, हे मी खूप आधीच करायला हवं होतं. काय रे सारंग, तुझी एवढी हिंमत का रे? माझ्या मुलीला फसवलंस तू, मरणाचं नाटक केलंस ना. तुम्ही सगळ्यांनी याच्या मरणाचं नाटक केलं ना, मग आता याला खरोखरच मरायला पाहिजे. माझ्या मुलीला फसवण्यासाठी, तिला घरातून धक्के मारून बाहेर काढण्यासाठी हा सगळा कट रचला होतात ना तुम्ही. मग काय रे सारंग, तुला आता जिवंत राहण्याचा अधिकार नाही आहे. तू मेलच पाहिजे, कळते का तुला? तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणत असतो, अरे तुझी लायकी नसताना तुला जावई केलं, तुला डोक्यावरती बसवलं जावई म्हणून, आणि तू काय केलंस? तू आम्हाला फसवलंस, माझ्या मुलीला फसवलंस, तिला अंधारात ठेवलंस, तिच्यासमोर मरण्याचं नाटक केलंस. लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सयाजी म्हणत असतो, एका गोळीतच तुझा आता गेम करतो.
तेव्हा तिथे ऐश्वर्यासुद्धा आलेली असते. तेव्हा इथे जानकी त्याचबरोबर अवंतिका, नाना सगळे गाडीतून खाली उतरतात. नाना म्हणत असतात, काय रे सयाजी, तू कधी सुटलास रे? तेव्हा सयाजी म्हणतो, मी सकाळी जामिनावरती सुटलोय, कळलं का? आता आलोय मी परत. माझ्या पोरीला एकटी असताना खूपच त्रास दिलास ना तुम्ही सगळ्यांनी, पण आता त्या सगळ्याचा वचपा घेणार हा सयाजी विखे पाटील, कळलं का? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, सयाजी काका थांबवा, काय करता हे तुम्ही? सारंग भाऊजींना गोळी मारणार आहात? तेव्हा प्रेक्षकांनो सयाजी म्हणत असतो, बरोबर आहे गं, त्याला नाही, आधी गोळी तुलाच मारली पाहिजे, कारण हे जे काही घडतंय ना हे सगळं तुझ्यामुळे तर घडतंय. तुझ्यामुळे माझ्या मुलीला खूपच जास्त मनस्ताप सहन करावा लागला, खूप त्रास सहन करावा लागला ना, खरं तर ही गोळी तुला मारली पाहिजे. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, नाही डॅडा, हिला गोळी मारू नका तुम्ही, हिचं मरण मला इतकं साधं सोपं करायचं नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या इथे आता म्हणत असते, तिला तर आता मला अशी शिक्षा द्यायची आहे ना डॅडा, तिला काय शिक्षा द्यायची आहे याचा विचार मी करूनच ठेवला आहे. तसंही उद्या कोर्टामध्ये जायचंच आहे. तिला तिच्याच आईच्या खुनाच्या आरोपाखाली कसं जेलमध्ये सडवते ना डॅडा, ते बघाच तुम्ही. आणि हिने मला जो काही त्रास दिला आहे ना त्याच्यासमोर तिला ही छोटीशी शिक्षा मला द्यायचीच नाही आहे. तिचं मरण आहे ना इथे इतकं हालाकीचं हवं आहे ना की तिला मरताना बघून मला आनंद झाला पाहिजे. इतक्या मरण यातना द्यायच्या आहेत मला या जानकीला. तिचं कुटुंब खूप असतं ना, मला त्या घरातून धक्के मारून बाहेर काढलंस ना, त्याच कुटुंबाला कसं तोडते बघ आता. तुझी ही कुटुंबाची जी काही माळ आहे ना ती सुद्धा तोडून टाकेन आणि एक एक रणदिवेला जेव्हा रस्त्यावरती आणेन ना तेव्हा गप्प बसेल ही ऐश्वर्या, कळलं का? तेव्हा जानकी म्हणते, तू माझं कुटुंब तोडशील? तू माझ्या कुटुंबाची माळ तोडशील? एवढी हिंमत आहे का तुझी? ठीक आहे ना, मला पण बघू दे कशा पद्धतीने माझं कुटुंब तोडतेस ते, नाही का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तोडेनच गं, ज्या पद्धतीने तू माझा अपमान केला आहेस ना ती ऐश्वर्या तो अपमान कधीच विसरणार नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला अंधारात ठेवलं, जे काही फसवलंत ना त्यामुळे तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते की ठीक आहे, तुला जे काही करायचं आहे ते कर, पण मी सुद्धा इथे माझं सत्व पणाला लावेन माझं कुटुंब टिकून ठेवण्यासाठी. तू पूर्ण इथे मेहनत कर, माझं कुटुंब तोडण्यासाठी मी माझं पूर्ण सत्व लावेन, माझं कुटुंब टिकून ठेवण्यासाठी, माझी माणसं जोडून ठेवण्यासाठी. मी पण बघते ना तुझा अहंकार जिंकतोय की माझं माझ्या कुटुंबावरती असलेलं प्रेम जिंकतंय, कळलं का? आतापर्यंत तेच तर करत आली आहेस ना तू. आतापर्यंत किती प्रयत्न केलेस माझ्या कुटुंबाला तोडण्यासाठी, मला त्यांच्या नजरेमध्ये पाडण्यासाठी. माझ्या स्वभावाचा, माझ्या चांगुलपणाचा किती गैरफायदा घेतला आहेस हे तुलाही माहिती आहे. आता यापुढेही कर, तुला जे काही करायचं आहे ते. मी पण बघते ना त्याच्यामध्ये तुला किती यश येतं आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो ऐश्वर्याला जानकीने सडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि इथे ऐश्वर्याने सुद्धा जानकीला खूप सुनावलेलं असतं प्रेक्षकांनो. त्यानंतर ती तिथून निघून जाते. तर इथे माया आता म्हणत असते लताला की काकू थोडं तरी खाऊन घ्या ना हो. तेव्हा लता म्हणत असते, नाही नको, मला काहीही खायचं नाही आहे, मुळात मला आता जगायचंच नाही आहे. तेव्हा लता म्हणत असते की मला नको जेवायला, हा माणूस आपल्याला ना जगू देत नाही आहे ना मरू देत नाही आहे. आपल्याला खाणं पिणं देऊन त्याला आपल्याला जगवायचं आहे, म्हणजे तो हे सगळं जाणून बुजून करतो आहे, हेतुपूर्वक करतो आहे ना, म्हणून मला त्याचा हा हेतू अगदी सफल होऊ द्यायचाच नाही आहे. मी मरून जाईन पण आता मला जगायचं नाही आहे, जाऊ दे, जे झालं ते झालं, पण आता मी मरून जाईन, पण ह्याचा हेतू साध्य होऊ नाही देणार. तेव्हा माया म्हणते, असं काय करते तुम्ही काकू? तुम्हीच म्हणता ना की आपण प्रयत्न केले पाहिजे, आपण करतोय ना प्रयत्न, आणि मरून काय होणार आहे तुम्ही सांगा? त्यापेक्षा आपण खाऊन पिऊन जगूया आणि इथून बाहेर कसं पडता येईल तो मार्ग शोधूया ना. तेव्हा लता म्हणते, ठीक आहे, तू म्हणतेस तर तसं करूया, पण आता तू एक काम कर, तू इथून बाहेर पड, तू प्रयत्न कर तुझे इथे बाहेर पडायचे, मी प्रयत्न करीन मला इथून बाहेर पडायचे. आता मी काहीही करणार नाही आहे ठरवून किंवा विचार करून. तू इथून बाहेर पडण्याचा मार्ग शोध आणि तू तरी बाहेर पड. तेव्हा प्रेक्षकांनो लता म्हणत असते की माझी मुलगी फक्त जिथे कुठे असेल तिला सुखरूप ठेवा. तेव्हा माया म्हणते, काकू अहो असं काय करताय? हे बघा, तुम्ही जर अशी हार मानली तर कसं होईल? बी पॉझिटिव्ह प्लीज, इथे पॉझिटिव्ह विचार करा. आणि तुम्ही मला तुमची मुलगी म्हणता ना, मी तुमच्या मुलीसारखी आहे ना, तुमची इथे काळजी मी घेते, तशी तुमची दुसरी मुलगी बाहेर आहे, ती तुम्हाला शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करते, अतोनात प्रयत्न करते, म्हणजे करत असेल, बरोबर ना?
ती तुम्हाला इथून नक्की बाहेर काढेल आणि मी तर आहेच ना. मी प्रयत्न करेन तुम्हाला इथून बाहेर काढण्यासाठी. माझ्यावरती विश्वास आहे ना. तेव्हा इथे आता लता मायाचा हात पकडते आणि म्हणते, हो, माझा तुझ्यावरती विश्वास आहे गं आणि तू मला मुलीसारखीच आहेस. तेव्हा इथे लता म्हणत असते, पण आपण कसं काय इथे राहायचं? आता मला जगावंसं वाटत नाही आहे. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या ऐश्वर्याने. मला आता लवकरात लवकर इथून बाहेर पडायचं आहे. तेव्हा माया म्हणत असते, कितीतरी लोक अशा अडचणीमध्ये येत असतात, म्हणून त्यांनी काय हातपाय गाळून बसायचं का? हे बघा, आपण प्रयत्न करूया, आपण इथून नक्की बाहेर पडू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला कळतं की सयाजी विखे पाटील याने जानकी आणि सारंगवरती बंदूक रोखली होती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय? त्या सयाजीची एवढी हिंमत की जानकी तुझ्यावरती आणि सारंगवरती त्याने बंदूक रोखली? मी त्याला सोडणार नाही आहे. त्याला याची शिक्षा मिळणारच. आत्ताच्या आत्ता जातो आणि बंदुकीचं उत्तर त्याला बंदुकीने देऊन येतो. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, दादा प्लीज प्लीज दादा, शांत हो तू. हे बघ, त्या सयाजीला तेच हवंय. तो आपल्याला चितवण्यासाठीच आला होता. हे बघ दादा, एवढं हायपर होऊन, एवढं पॅनिक होऊन काही होणार नाही आहे. आपल्याला आता शांत डोक्याने विचार करायचा आहे. हे बघ, हे सगळं करून काय मिळणार आहे? इथे रागाच्या भरामध्ये काहीतरी चुकीचं पाऊल उचलायचं आणि आपणच त्याच्यामध्ये अडकायचं. त्यापेक्षा शांत डोक्याने विचार करूया. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं तू मला हे काय समजावते? सांग बरं तू. सयाजीने तुझ्या अंगावरती बंदूक ताणली. इथे सारंगलासुद्धा बंदुकीने मारण्याचा प्रयत्न केला. नानासुद्धा होते ना तुमच्याबरोबर. जर त्याने नानांना काही केलं असतं तर, नानांना या वयात काही झालं असतं तर, मग हा विचार आपण करायला नको? तो आपल्यावरती आणणार, बंदूक ताणणार आणि आपण काय फक्त त्याच्याकडे बघत बसायचं? आपल्याला मारण्याची वाट बघायची का? अजिबात नाही. त्यालासुद्धा कळलं पाहिजे की जर त्याने आपल्याला धमकी देण्याचा प्रयत्न जरी केला ना, तर मी धमकी नाही देणार, मी डायरेक्ट ॲक्शन घेईन. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश प्लीज प्लीज ऋषिकेश, तुम्ही शांत व्हा ना. रागाच्या भरामध्ये निर्णय घेऊन काय होणार आहे तुम्ही सांगा बरं. हे बघा, आपल्याला शांतपणे विचार करायचा आहे, शांतपणे. अहो, रागाच्या भरामध्ये आता बंदुकीने बंदुकीला उत्तर दिलं तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला सांगा बरं तुम्ही. आणि रागाच्या भरामध्ये चुकीचं पाऊल उचलून आपल्या हाती काय येणार आहे? काही चांगलं घडणार आहे का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, मग आपण गप्प बसायचं, आपण अन्याय सहन करायचा. ते ऐश्वर्या रोज काही ना काहीतरी कुरघोडे आता करतच राहील. आपण शांतपणे सगळं सहन करायचं असं वाटतं का तुला? जानकी म्हणते, नाही, असं मी म्हणतच नाही आहे. पण रागाच्या भरामध्ये आपण सुद्धा काही चुकीचं पाऊल उचलायचं नाही. काय माहिती, सारंग भाऊजी आणि माझ्यावरती बंदूक ताणण्याचा प्लॅन त्या ऐश्वर्याने केला असेल. म्हणजे आपण काहीतरी चुकीचं पाऊल उचलू आणि मग ती त्याचाच आरोप आपल्यावरती करून मोकळी होईल. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, बरोबर बोलताय वहिनी. दादा प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, रागाच्या भरामध्ये काही करून उपयोग होणार नाही आहे. हे बघा, उद्या वहिनींची कोर्टामध्ये हेअरिंग आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता शांतपणे आधी वहिनींचा विचार करायला हवा, त्या सयाजी विखे पाटीलचा नाही. ते लोक काय करतात? कुरघुड्याच तर करतात, आपल्याला धमकीच तर देतात. बाकी त्या लोकांना काय जमतं सांगा बरं. त्या ऐश्वर्याने आधीच जानकी वहिनीनं या केसमध्ये अडकवलं आहे. आता आपल्याला त्यांना या सगळ्यामधून बाहेर काढायचं आहे. आपण त्या लोकांकडे दुर्लक्ष करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणतो, अरे तुम्ही ते बरोबर बोलताय. तुम्हाला कायदा कळतो, तुम्ही कायद्यावरती विश्वास ठेवून बोलताय, मला मान्य आहे, माझाही विश्वास आहे. पण मला एक गोष्ट सांगा, मग कायद्यामध्ये हे नाही आहे का की दुसऱ्याच्या अंगावरती बंदूक रोखणं हे चुकीचं आहे? बरोबर ना? मग आता निदान आपण पोलीस कंप्लेंट तरी केली पाहिजे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, हां दादा, बरोबर बोलतोयस तू, आपण निदान पोलीस कंप्लेंट तरी केली पाहिजे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सयाजी विखे पाटील म्हणत असतो, अगं पोरी, त्या जानकीवरती तू खुनाचा आरोप केला आहेस, पण ती लता जर परत आली तर मग काय करणार आहेस तू? तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही डॅडा, ती लता कधीच परत येणार नाही, कारण मी कधीच तिचं वरचं तिकीट काढलं आहे. सयाजी म्हणतो, काय? तू तिचं वरचं तिकीट काढलेस? कधी? तू तिला मारून टाकलंस? ऐश्वर्या म्हणते, हो, मी काही गुंडांना सांगितलं तिला मारायला. तेव्हा सयाजी म्हणतो, तू तिची डेथ बॉडी स्वतः बघितलीस का? ऐश्वर्या म्हणते, नाही, त्यांनी तिला मारून टाकलं आणि मला मेसेज केला, लताला वरती पाठवलं म्हणून, असा मेसेज केला. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतो, अगं पोरी, असा लगेच विश्वास ठेवायचा असतो का? ती माणसं तरी तुला भेटायला आलेली का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही ना डॅडा, त्या लताला मारण्यापासून ती माणसं कुठे गायब झालीत काही माहितीच नाही आहे. त्यांचा काही पत्ताच नाही मिळाला मला. लताला मारल्यानंतर ना मला फोन केला ना मेसेजला उत्तर दिलं.
काहीच केलं नाही त्या लोकांनी, पण मला खात्री आहे डॅडा, त्या लताला मारूनच टाकलं आहे. ती जर जिवंत असती तर आधीसुद्धा तिने रणदिवेंच्या इथे येऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न केलाच होता ना. तेव्हा लकीली ती मलाच दिसली होती आणि म्हणूनच मी तिला पकडलं आणि माझ्या गुंड लोकांना तिला मारायला सांगितलं. सयाजी विखे पाटील म्हणतो, कसं आहे ना पोरी, ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नसतो. जर तू ती डेड बॉडी स्वतःच्या डोळ्याने बघितली असतीस ना, तर तू खात्रीने सांगितलं असतंस की लता जिवंत नाही आहे म्हणून. ती जिवंत नसेल असं बोलणं याच्यामध्ये फरक तर आहे ना. आणि असं वरवरचं बोलायचं नाही. ठोस पुरावा हातामध्ये असल्याशिवाय इथे कुणावरतीही आरोपसुद्धा करायचे नाही. ऐश्वर्या म्हणते, डॅडा नका ना काळजी करू. आणि हे बघा, काहीही झालं ना तरीसुद्धा ती आता लता भेटणारसुद्धा नाही आहे. आणि एकदा का त्या जानकीला शिक्षा झाली की मग ती लता जरी परत आली ना तरी काही उपयोग होणार नाही आहे. त्या जानकीला शिक्षा होणं माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे, असं आता ऐश्वर्या म्हणत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की निदान आपण पोलीस कंप्लेंट तरी केली पाहिजे. त्या सयाजीला कळलं पाहिजे ना की त्याने चुकीचं केलं आहे म्हणून. इथे आपल्या अंगावरती बंदूक ताणून त्याने योग्य केलं का. तेव्हा इकडे आता सारंग म्हणत असतो, बरोबर बोलतोय सुदादा, निदान आपण पोलीस कंप्लेंट केलीच पाहिजे. तेव्हा अवंतिका म्हणते, दादा आपल्याकडे वेळ नाही आहे. अहो आपल्याला आता जानकी वहिनींचा विचार करायला हवा, सयाजी विखे पाटीलचा नाही. ते मूर्ख लोक आहेत. आपली दिशाभूल करण्यासाठी, आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ते लोक असे प्रयत्न करत राहणार. पण आपण डिस्टर्ब व्हायचं नाही. आपल्याला ज्यावेळी जी गोष्ट महत्त्वाची आहे आपण तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण अलर्ट राहिलं पाहिजे. ते लोक आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतच राहतील, काही ना काहीतरी कुरघोड्या करतच राहतील. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, अरे पण माझा त्या लोकांवरती विश्वास नाही आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, दादा तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना. मी वहिनीला नक्की सोडवेन. मी तिला निर्दोष सिद्ध करेन. तिने कितीही मोठ्यातला मोठा वकील जरी अपॉइंट केला ना तरीसुद्धा मी वहिनीला काही होऊ देणार नाही. तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे सौमित्र, माझं तुझ्यावरती स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. तू जानकीला नक्की सोडवशील, मला खात्री आहे. पण म्हणून मी त्या सयाजीचा अन्याय नाही रे सहन करू शकत. त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला इथे आता गुन्हा दाखल केलाच पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सयाजी विखे पाटील आपल्या पोरीला समजावत असतो. म्हणत असतो की आयशू, अगं असा कुठल्याही लोकांवरती विश्वास नाही ठेवायचा. आता तू मला सांग, ती लता जर तुझ्या माणसांना बघून घाबरली असेल आणि कुठेतरी लपून बसली असेल आणि तुझी माणसं तुला घाबरली असतील आणि म्हणूनच तुला फक्त मेसेज करून सांगितलं की लताला मारलं म्हणून, तर मग तू विश्वास ठेवशील का? सांग बरं. तू लगेच विश्वास ठेवशील त्या गोष्टीवरती? नाही ना. संशय येतो की नाही माणसाला. तर इथे डेथ बॉडी तू स्वतःच्या डोळ्याने बघितली असतीस आणि जर म्हणाली असतीस ना की ती या जगात नाही आहे, तर कदाचित माझा विश्वास बसला असता. पण आता नाही. आता जर ती परत आली तर काय करायचं? आणि जर कोर्टामध्येच जर ती हजर झाली तर काय करायचं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही डॅडा, नाही, असं होणार नाही आहे. कोर्टामध्ये बघा त्या जानकीची कशी वाट लावते ते. जन्मठेपेसाठी गेली पाहिजे ती, असा विचार करते मी. आणि डॅडा तुम्हीसुद्धा पॉझिटिव्ह बोला हो. ती लता परत येणार नाही. आणि हे बघा डॅडा, नंतर जर त्या जानकीला शिक्षा झाल्यावर ती लता परत आली तर तसंही तिचा गेम आपण करूच ना, हो की नाही? त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, निश्चिंत राहा. काहीही झालं तरीसुद्धा उद्या त्या जानकीची कोर्टामध्ये वाट, नंतर ती जाणार जन्मठेपेला. मग कोण आहे त्या रणदिवेंना प्रोटेक्ट करायला? कुणीही नाही. मग मी स्वतः ही ऐश्वर्या त्या सर्व रणदिवेंना रस्त्यावरती आणेल आणि मग त्या सगळ्या प्रॉपर्टीवरती मी माझा हक्क सांगेन. मी बळकावेन सगळी ती प्रॉपर्टी, असं ऐश्वर्या म्हणत असते. ती प्रॉपर्टी तिला विकायची असते त्या मास्कमॅनला आणि म्हणूनच तिला प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर हवे आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, सयाजी विखे पाटील म्हणतो की पोरी, मी तुझा बाप आहे. सुख दुःखात प्रत्येक संकटात मी तुझ्याबरोबर आहे. पण तरीसुद्धा एक गोष्ट मी तुला सांगेन, कधीच आहे ना ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहायचं नाही. सगळ्या बाजूने, चारी बाजूने विचार करायचा आणि मगच बोलायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सौमित्र म्हणत असतो की जानकी रणदिवे, त्या रात्री जे जे काही घडलं होतं ते सांगा. तेव्हा जानकी पुन्हा सांगायला सुरुवात करते की त्या रात्री माझी आणि माझ्या आईची भेट झाली. माझ्या आईने पोहे आणले होते, ते मला भरवले. त्यानंतरला माझी आई माझ्यापासून दूर झाली. ऐश्वर्याने दूर केलं माझ्या आईला. तिनेच त्या पोह्यांमध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं होतं आणि माझी आई बेशुद्ध झाली. ती माझ्या आईला घेऊन गेली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, खोटं आहे सगळं. तेव्हा त्या रात्री पोहे आणलेच नव्हते, तो तर शिरा होता. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो का गं ऐश्वर्या, तो शिरा होता? तुला कसं माहिती गं तो शिरा होता ते?
तेव्हा प्रेक्षकांनो सौमित्र म्हणतो, बघा जज साहेब, यापुढे आता मला काहीच बोलायचं नाही आहे, कारण जे काही केलं ते ऐश्वर्याने केलं आहे हे आता सिद्ध केलेलं असतं.